आपल्या शेतजमिनी देऊन हे वैभव उभा करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि अवघ्या 6 रुपयेवरती रोजंदारी करून आपला कर्मयोग अखंड चालू ठेवणाऱ्या सर्व कामगार बंधूंना हा भाग सादर समर्पित. तर मित्रांनो, गणपतराव सरोवर सरकार नावाच्या ह्या वादळाचा राजकारण, त्यांचं बालपण, त्याचबरोबर गावाबरोबर असलेला संबंध, या सर्व संघर्षाची कथा आपण आता ऐकली. आता आपल्या ह्या मुलाखतीचा दुसरा भाग जो असतो तो त्यांच्या आयुष्यातील त्यांचं सर्वोच्च जे काम आहे, ज्या कामानं त्यांना अगदी देश पातळीवरती नेलं आणि ज्या कामानं 80 गावच्या चुली पेटल्या, 80 गावातील लोकांना रोजगार मिळाला, 80 गावातील लोकांचं भलं झालं, चांगलं झालं, त्या दत्त सहकारी साखर कारखान्याच्या जन्माची कथा जाणून घ्यायचा आपण आता प्रयत्न करूया. तर सरकार या सर्व गोष्टी केल्यानंतर साखर कारखाना काढावा असं कधी आणि का वाटलं? साखर कारखान्याला मी हात घातला तो ह्या वेळेला घातला की भविष्यात आपल्याला रॉ मटेरियल आपल्याला तयार करता आलं, केलं, पण त्याचं फिनिश प्रॉडक्ट्समध्ये आपण आता शिरलं पाहिजे. हा नॅचरल माझ्या ह्याच्यामध्ये प्रश्न आला की आता आपल्याला पुढची पायरी म्हटलं म्हणजे साखर कारखाना. आता कच्चा माल तयार करून उपयोगाचा नाही, त्याच्यावरती प्रोसेस करून पक्का माल पण आपणच तयार करायचा. ते आपलं स्वावलंबन शेतकरी स्वावलंबी करायचं झालं तर साखर कारखाना पाहिजे. ह्या विचारानं साखर कारखान्याला हात घातला. डेप्युटी डायरेक्टरचं ऑफिस सगळं माझ्या, सहकार खातं सगळं माझ्या बाजूनं, सगळं सहकार्य मला करणार. काय लक्षात झालं का? प्रपोजल माझं पुण्याहून मुंबईला गेलं, हाय पॉवर कमिटी पुढं मंजूर झालं. काय लक्षात आलं का? आणि आता दिलेलं जाणार, कारण लायसन्सिंग दिलेलं नाही. काय लक्षात आलं का? त्यामुळे आता ते आता लायसन्सचं काय झालं की वसंतदादाचं हे कोल्हापूर डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्हमध्ये करताना 2 प्रपोजल आमची त्याच्यात होती कोऑपरेटिव्हमध्ये, त्या एरियात. कोल्हापूर शुगरमिलचा झोन म्हणजे कम्प्लीट जिल्हा ठराविक झोन नव्हता. आणि आता नवीन कारखाने जे उभा करायचे त्याचे 2 सिस्टीम आहे. काय लक्षात आलं का? 2 सिस्टीम. तिथं 2 सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की या करवीर, पन्हाळा, हातकणंगले या एरियामध्ये रवींद्र सबनीसचं एक प्रपोजल कॉपरेटिव्हबद्दल ते करवीर तालुक्यापुरतं मागे. आणि माझं जे होतं ते फक्त आचोळण पोरलं, 2च गाव सहकारी साखर कारखाना काढायचा. त्यामुळे तिथं काय झालं की अडचण जी आली ती तिथं आली की बाबा सहकारी साखर कारखाना काढायचा झाला तर आचुर्वे पोटल्याच्या दोन्ही गावाच्या संपूर्ण एरिया जरी उसाचा आला तर ते 8 दिवस जास्तीत जास्त कारखाना चालेल. बरोबर, तेवढं क्षेत्र होत नाही. बाकीचं काय, बाकीच्या क्षेत्राचं काय, हा प्रश्न निर्माण झाला तिथं. आणि त्याच्यामुळं काय झालं की 2 गावात कारखाना उभा करू शकत नाही हे सिद्ध झालं. बरोबर. आता 2 गावात कारखाना उभा करू शकत नाही म्हटलं तर बाकीची गावं जरा घ्यायची झाली. तर त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री होते आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं पीक चांगलं आहे, तिथं साखर कारखान्यांची निर्मिती होणं गरजेचं आहे. म्हणून त्यावेळेचे जॉईंट डायरेक्टर म्हणून बावडेकर म्हणून होते, जॉईंट डायरेक्टर शुगर. त्यांना कोल्हापूरला पाठवलं. आणि सगळे लोक नवीन आहेत, त्यांना काहीही माहीत नाही कारखाना म्हणजे काय. कारखाना काढायचा झाला किंवा मालकीचा करायचा झाला तर काहींना माहीत नाही. अशा परिस्थितीत तिथे आहे. तुम्ही बावडेकर म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही जावा, तुम्ही तिथं मुक्काम करा. काय लक्षात आलं का? मुक्काम करा, महिनाभर राहावा. आणि हे सगळे जे लोक मी सांगतोय या सगळ्या लोकांना साखर कारखान्याचं हे द्या, प्रपोजल द्या. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसमधला रत्नाप्पा कुंभार, काय ते नाव डावलू शकत नव्हतं, वजनदार माणूस, तो घटना कमिटीचा मेंबर होता. आपल्या संविधानाचा. काय लक्षात आलं का? त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्याचा नेता म्हणून नेहरूंच्या जे पहिली घटना समिती निर्माण झाली त्या घटना समितीचं नाव त्याचं होतं, रत्नाप्पा कुंभारचं.
काय हा. म्हणजे तो घटना समितीचा म्हणजे member होता. एवढा मोठा माणूस होता हा. कोल्हापुरात. त्याला दावल नाही दावल यशवंतरावला शक्य शक्य नव्हतं. नव्हतं. म्हणून बावडेकरांना सांगितलं की रत्नाबा कुंभारला पहिला हातात घ्या, हम्म. त्याला कारखान्याचं अगोदर द्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करा. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा उजवा हात म्हणजे हा कोरे. आमचे तात्यासाहेब यशवंतराव कोल्हे. चव्हाण ज्या वेळेला स्वातंत्र्य लढ्यात होते हम्म. त्यावेळेला त्याच्या मळ्यामध्ये हा होय, क्रांतिकारकांचं हे असायचं. त्याला डागमळा म्हणायचे, डागमळा. तिथं त्यांचं पोषण पोषण. काय हा. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या हृदयामध्ये पहिला कोरे, म्हणजे तात्यासाहेब कोरेंना तात्यासाहेब कोरे, म्हणजे जिल्ह्यातला पहिला कारखाना रत्नापन्ना कुंभार, दुसरा तात्यासाहेब कोरेंना. तात्यासाहेब कोरे, हम्म. तिसरा हे भोगावती, कौलवकर, कौरव. पुढारी होती. आपल्या कारखान्याच्या लायसन्ससाठी पण तुम्ही मुंबईत किती वर्ष काढली कारखान्याच्या लायसन्ससाठी? कारखान्याच्या लायसन्ससाठी मुंबईत मी जास्त नाही, पण तुम्हाला हा इतिहास बाजूला ठेवतो आणि त्याच्यावर येतो. मला कारखान्याचं लायसन्स हे दादाचं माझं वाकडं आलं. कशामध्ये? वसंतदादांचं. शुगर मिलमध्ये माझं नो ऑब्जेक्शन गायकवाडांना बोलवून सांगितलं ते सरकारचं प्रपोजल जे आहे हम्म. त्याला विड्रॉ करायला हवा. कोऑपरेटिव्ह मागे घ्यायला हवा. डॉक्टर सक्सेनाला मी तिथं चेअरमन करतोय हा. आणि माझं रवींद्र सबनीस म्हणजे त्यावेळेला PSPचा नेता हा. आणि म्युन्सिपाल्टीचा नगराध्यक्ष होता. अच्छा. आणि ती प्रपोजल पडलं त्याने ते हा डॉक्टर शिवसेना होता हा PSPचा, त्यानं रेव्हेन्यू समितीला सांगून प्रपोजल विड्रॉ केलं. आपलं प्रपोजल विड्रॉ झालं. बर. आणि माझ्या प्रपोजलबद्दल गायकवाडना वसंतदादांनी सांगितलं ते सरकारला सांगा ते प्रपोजल होऊ नका. गायकवाडांनी एकच सांगितलं त्यांना, आमचं तुम्हाला वाईट वाटलं तर हरकत नाही, पण आमचं वन वे ट्रॅफिक आहे. आम्ही मागे येत नाही. नाही, हा. आम्ही त्यांचा ऐकतो, त्यांना आम्ही काही चुकवू शकत नाही. शकत नाही. का तर आमच्या इलेक्शनमध्ये कधीही 5 पैसे सुद्धा तिने आमच्याकडे घेतलेले नाहीत. ते सगळं आमचं स्वतःचा सगळा खर्च सरकार करतात. त्यामुळे त्यांच्या पुढे आम्ही आमचं प्रपोजल मानत नाही. आम्ही त्यांना सूचना ते करू काय शकत सांगतील ते आम्ही ऐकतो. ऐकतो. आम्ही त्यांना सूचना करू शकत नाही. ते वळीकलं लगेच दादानं आणि बाळासाहेब मानेला बोलवलं आणि सांगितलं हे तू काम कर. बाळासाहेब माने म्हटला दादा माझं कोपरापासून नमस्कार. बाळासाहेब माने आज जे दिसतोय तो सर्वोपत सरकारमुळं. त्याचे जन्मोजन्मी उपकार विसरू शकत नाही. का तर मला हे आवाड्याचा ग्रुप दातोबा कदमाच्या पर्यंत जाऊन पोचूच देत नव्हता. बाहेरच टाकलायचे, येऊनच देत नव्हती. का तर मराठ्याला मराठा आणि जरा बोलकं होतं. आणि हे एकदा जर टसलं बिसलं तर आम्हाला घातक होईल. सांगितल्यानंतर आपलं प्रपोजल विड्रॉल झालं काय कारखान्याचं? तर दादा तिथं जाऊन तिथे येऊन तुम्हाला सांगतो आता. दादानं ते प्रपोजल माझं निघत नाही म्हटल्यानंतर दादानं काय केलं, माझं साखर कारखान्याचं जे प्रपोजल पुण्याच्या जॉईंट डायरेक्टर होतं ते मागून घेतलं आणि त्याच्यावर शेरा मारून टाकला, रिजेक्ट करून टाकला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वसंतदादांनी मुख्यमंत्र्यांनी रिजेक्ट रिजेक्ट केलं आणि त्यानं सांगितलं पुन्हा हे प्रपोजल पुढे याचा उपयोगाचं नाही, तंबी दिली थोडक्यात. संपूर्णच टाकलो. मग मला लगेच जॉईंट रजिस्टरचा फोनच आला, सरकार यू कम इमिडिएटली, यू आर इन डेंजर झोन अँड मीट मी. अच्छा मी म्हटलं गेलो तर म्हटलं तुम्ही तर संपलं म्हणायला, कारखान्यात संपलं म्हणायला, कसा 12 वाजेला म्हणायला. मुख्यमंत्र्यांनी विरोध केला, रिजेक्ट केलं म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना मारला चेहरा रिजेक्टच करून टाक आणि पुन्हा येणार यायचं नाही अशी ताकीद दिली आहे. बरं. आता म्हटलं बरं झालं, ठीक आहे झालं, काय हरकत नाही. म्हणून मी जरासा विचार केला आणि म्हटलं आता ह्या काय कोणाच वय जरा तरुणाचं तारुण्यातच होतं, सळसळ जरा रक्त सळसळ याला दादाला आता पाणी पाजल्याशिवाय सोडणार नाही अशी प्रतिज्ञाच केली. तरच संलोपन सरकार नाही तर सरकार नाही आणि कामाला लागलो. आता काय करायचं, म्हणजे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात साखर कारखाना काढायची ही शपथ घेतली थोडक्यात. आता म्हटलं काय करायचं, आता दिल्ली गाठली पाहिजे.
लायसन्स दिल्लीत मिळतं, बरोबर. दिल्ली घातली. आता दिल्लीत जायचं कोणाकडं? गुलाबराव पाटील माझे पाहुणे, पण मी हॉटेलमध्ये उतरलो आणि त्यांना फोन केला. ते गुलाबराव आले का, कुठं आहे तुम्ही? म्हटलं मी इथं दिल्लीत आलो आहे आणि याच्या हॉटेलमध्ये आहे मी. अहो काय म्हणाले, आम्ही इथं असताना तुम्ही हॉटेलमध्ये उतरताय? थांबा म्हणाले, मी 1 तासात तिथं पोहोचतोय. हॉटेलमध्ये उतरायचं नाही, बरं. माझ्या फ्लॅटवर. हां. बरं म्हटलं, आता उतरलोय म्हटलं, आजच्या दिवस थांबतो इथं, उद्या येतो तुमच्याकडं. नाही म्हटलं, तुम्ही तिथंच थांबा, मी आलो. तुम्ही दिल्लीला पहिल्यांदा आलाय ना? होय, मी येतो न्यायला तुम्हाला म्हणाले. आणि ते आले, मला नेलं, पॅक गाठली गाडीत आणि आपल्या फ्लॅटवर नेऊन गेले. इथं राहायचं म्हटलं, हे तुमचं घर. अरे वा. बरं म्हटलं, काय हरकत नाही, चांगलं झालं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी चला म्हटले, पार्लमेंट दाखवतो तुम्हाला. मला म्हणून पार्लमेंटमध्ये आले आणि मला सेंट्रल हॉलमध्ये बसवलं आणि म्हणाले, मी सही करून येतो. आत गेले. तेवढ्याच शंकरराव माने आली, ते खासदार कोल्हापूरचे. तिथं सेंट्रल हॉलमध्ये संसदेत मला बघितल्याबरोबर मला मिठीच मांडली. अहो सरकार, तुम्ही इथं कसं काय आणि इथं या ठिकाणी तुम्ही कसं काय? हे खासदारांची हे आहे बरोबर. बाबी. मी म्हटलं, त्या खासदारांनाच आणलं इथं आणि बसवले. कोणतं? गुलाबराव. हे म्हणाले, कोल्हापूरचा माणूस माझा गेस्ट. कोण? गुलाबराव म्हणाले. बरं. सांगलीचा खासदार आहे, मी कोल्हापूर. कोल्हापूरचा मी आहे, पूर्वी रत्नापूरचा. आमच्या उलट. आणि ह्याच्याकडे जाणार कसं? तिथे मी त्यांचं राजकारण. पंचायत आली ना, पंचायत. आमचं काम सांगायचं कसं? सांगायचं. या डॉक्टर पुढे आम्ही काही जाऊ शकत नाही. बरोबर. मी म्हटलं, काय हरकत नाही, पण तो म्हटलं, बरं झालं तुमची भेट झाली. तोपर्यंत गुलाबराव आलीच. गुलाबराव आल्याबरोबर तिने सांगितलं, गुलाबराव, चंद्रपत सरकार म्हणजे कोल्हापूरकर माझे गेस्ट, तुमचे नव्हे, ते माझे गेस्ट. बरोबर. त्यांच्यावर माझा हक्क आहे. अच्छा. गुलाबराव म्हटलं, तुमचा हक्क आहे तर घेऊन जावा. मला काय तुम्हाला विरोध करायचं कारण नाही. तुमचा हक्क आहे, मान्यच आहे मला. म्हटलं, तुमच्या बंगल्यावर सुटकेस वगैरे कुठं आहे? तर म्हटलं, मला गुलाबरावांच्या बंगल्यावर. त्याला म्हटले, टॅक्सी घेतली, गुलाबरावच्या बंगल्यावर गेलो. सुटकेस गाडीत शंकरराव मानेनीच उतरले, सुटकेस काढली, घेतली गाडीत आणि आपल्या फ्लॅटवर घेऊन आले. आणि मला म्हणाले, ही दिल्ली आहे, कोल्हापूर नाही. शंकरराव माने हा कोल्हापुरात रत्नापा कुंभारचा. दिल्लीमध्ये मी संपूर्ण जिल्ह्याचा मंत्री. वा, काय विचार. माझा काय म्हणजे त्यावेळेच्या राजकारणी माणसांची विचारसरणी किती चांगली होती. अरे मी भ्यालो आता यायला. हे रत्नापाचं हे दोघांना आम्ही एका पक्षाचे हे काय, मी जरा गडबडल्यासारखं झालो, पण त्यांनी सांगितलं, सावरून घेतलं आणि मला म्हणाले, तुम्ही असं करा, तुमचं जेवायला जा. माणूस तिथं त्यांनी जेवणाचा वगैरे आला, जेवण करा, खास काय काय जेवण करायचं. तर ते आता माझे व्हेज कोल्हापूर तिकडे केक झाले, मटन चिकन वगैरे आणि कर. आम्ही आपल्या ऐकलं आणि गप बसलो. म्हटलं, आता ह्याच्या गाडीत ह्याच्या तावडीत आम्ही सुटू शकत नाही. हे आता नक्की झालं. काय दिल्लीची प्रथा आता कळली. आपलं जेवढं त्यानं सांगितलं. मी म्हटलं, मी साहेब, मी माझे देवाचं वाचल्याशिवाय जेवत नाही. वाचायचे म्हणाले, काय आता तासभर जेवायला लागणार आणि माझं देवदर्शन करायचं असते. हो करा, पुढे म्हणजे कालकाजीला घेऊन जातो तुम्हाला आणि तिकडे आल्यावर घेऊया. आताही जायला म्हटलं, म्हणजे सुटका नाही, मला सोडत नाही आता. काय मग आम्ही झालं ते त्याला कालकाजीच्या मंदिरला मला नेलं, कॅनॉट प्लेसला, हनुमान मंदिरला नेलं, सगळं दाखवलं. बिर्ला हाऊसला नेलं, तिथं लक्ष्मी नारायण मंदिर, तिथं सगळे देव मला घडवले. बरं झालं म्हटलं, यायला मला एक माझा प्रश्न भेटला की आता पुन्हा याला भेटायचं कारण नाही. आता माझा मी करू शकतो. माझा देव मला असा भेटला. म्हणजे रोज मी जायला की मला सोडायचीच नाही. तुम्हाला मीच घेऊन येतो मला. त्यांनी विचारलं नाही का कोणत्या कामासाठी आला दिल्लीला म्हणून?
दिल्लीला कोणत्या कामासाठी आला हे शंकरराव मानेने विचारलं का नाही? मी चोरून ठेवायचा प्रयत्न केला पण त्यानं ओळखलं. कारण इथं बाद आठवड्याचा त्रास घाल का आला एवढ्या लांब? का आला? चोरून ठेवणार कसा? एवढ्या लांब का आला हे सांगायला? मी त्याला सांगितलं प्रामाणिकपणानं. की मी का तुम्ही म्हटलं रत्नापा कुमारच्या, आम्ही म्हटलं शेका पक्षाची भाऊसाहेब महागाव वगैरे आम्ही दाजीबा देसाई, आणि आम्ही जे कामाला आलोय ते काम साखर कारखान्याचं आहे. आणि त्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला दाजीबा देसाई गुलाबराव काय करतोय म्हणायला. इथं या दिल्लीमध्ये शंकरराव मानेचं काम चालतं, बरं त्यांचं नाही. अच्छा म्हटलं ते कसं काय म्हणतो सर? ती म्हणाली शेका पक्षाची आहेत, काँग्रेससाठी आहे, काँग्रेस खरं आहे. काँग्रेसच्या लॉबीत नेहरूच्या पार्टीचा मी आहे, आणि यांच्याकडे जाऊन तुम्हाला लायसन्स कोण देणार? आर्थिक आहे ना म्हटलं ही भानगड आहे होय. मग म्हटलं आता काय तुम्ही आता माझे खासदार, आता लायसन्सचं काम आता तुम्हाला करतो म्हणाल, तुम्ही काळजी करू नका. एवढं हा काय तुम्ही काळजी करू नका म्हणायला. आणि इंदिरा गांधींना मुख्यमंत्री पंतप्रधान करण्याचा जो ग्रुप होता महाराष्ट्राचा 7-8 खासदारांचा, त्याच्यामध्ये हा होता शंकरराव माने, अनंतराव चव्हाण, हे सगळे. अनंतराव चव्हाण मला चांगला पाहुणा तो. म्हणजे शंकरराव मानेच्या ह्याच्यातच हा प्रस्ताव पुढे गेला का आपला? आणि त्यानं काय केलं, त्याने एक केलं की मला त्याचा जो एक दोष आहे म्हणजे माझ्या मनात तो काढून टाकण्यासाठी त्यानं लगेच दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधींना भेटायला. तुम्हाला नेलं? हे जे महाराष्ट्रातले 8 खासदार होते ना, हे शेका पक्षातनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले इंदिरा गांधीच्या पाठीची, त्याच्यात खरा अंत करावं माने. त्यामुळे त्यांच्याकडे तेवढा अधिकार होता की ते थेट इंदिरा गांधींना भेटू शकत होते. अनंतराव चव्हाण वगैरे सगळे मला ओळखणारे. प्रत्यक्ष तुम्हाला नेलं त्यांनी, भेट झाली इंदिरा गांधी. हे काय करतो म्हणाले गुलाबराव, यांच्या नादाला नको नका, तुम्हाला लायसन्स पाहिजे ना, मी देतो म्हटल्यावर माझा विश्वास बसला. आता ह्याला गुरु केल्याशिवाय गत्यंतर नाही, आपली सुटका नाही, आणि आपण दडवून ठेवण्याचा अर्थ नाही. ह्याला कळणार. भेट झाली का प्रत्यक्ष इंदिरा गांधीची? लगेच त्यानं सांगितलं. त्यांचं काय होतं की यांनी सकाळी उठले, हे इंदिरा गांधीचे 10-12 खासदार होते महाराष्ट्रातले, ते उठले की सकाळी 9 वाजता इंदिरा गांधीच्या बंगल्यावर, 10 वाजता मॅडम बाहेर आली की मॅडमला नमस्कार करायचा काय आणि जायचं. काय चर्चा नाही. प्रत्यक्ष दत्त सहकारी साखर कारखान्याच्या लायसन्ससाठी तुमची इंदिरा गांधीची भेट झाली? कोणाची? तुमची इंदिरा गांधीची समोरासमोर भेट झाली का? तर घेऊनच गेला ना मला. घेऊन गेले. मग तुम्ही रोजच जात होतो. रोज त्यांचं कामच आहे या 10-12 खासदारांचं. जायचं सकाळी 8 वाजता 8-9 वाजता उठलं की नमस्कार करायचं देवाच्या दर्शनाला बंगल्यावर. मग इंदिरा गांधींनी कसा प्रतिसाद दिला? इंदिरा गांधींनी कसा प्रतिसाद दिला आपल्या लायसन्सच्या कामासाठी? या कामासाठी अहो काय सांगायचं तुम्हाला. इंदिरा गांधीकडे कशाला जातोय, तिने काय केलं मी त्यांना सांगितलं, हे माझं काम आहे, इंदिरा गांधीकडे नाही. काय लक्षात आलं का? शेती मंत्री आमचा ह्यो आहे जगजी मंडळा, त्याच्याकडे आमचं लायसन्सचं काम. इंदिरा गांधीकडे मला कशाला घेऊन निघालाय? कृषी मंत्री त्याला काय म्हणायचे? उद्या चंद्रशेखरला बोलवून घेतलं, त्यांनी सांगितलं की सरकारचं काम आहे आणि याच्याकडे जायचं. त्याला म्हणाल श्रीलंका दिवशी दसऱ्याच्या आणि मी अनंतराव चव्हाण आणि काय ज्या वेळेला गाडी पोर्टमध्ये फोन करून सांगितलं बाबाजी मी तुम्हाला भेटायला येतोय म्हणून, त्यामुळे तो सावध होता. सांगितलं होतं पोर्टमध्ये गाडी आल्याबरोबर हे करायचं म्हणून. तर वरनं गेटवरनं गाडी नोंद करते त्याच वेळेला मला सांगायचं, म्हणजे मी तिथं ती गाडी तिथे यायला आणि मी तिथं यायला गाठून ती व्यवस्था त्याने केली होती. आणि आम्ही गेल्यानंतर गाडी आल्यानंतर लगेच आला आणि चंद्रशेखरला नमस्कार केला. चलो शंकर
आणि तिथं गाडीजवळ येऊन रिसिव्ह केलं हम्म. जगजीवनरावनं, ऑल इंडियाचा काँग्रेसचा अध्यक्ष काँग्रेसचा अध्यक्ष आणि शेती मंत्री म्हणजे साखर कारखान्याचे लायसन्स त्याच्या हातात. त्यांच्या. आणि ते उठून आलेलं बघितलं, मी म्हटलं हरकत नाही, काम होतंय, म्हणजे आपल्या कोल्हापूरचा खासदार पण तेवढा वजनदार होता त्यावेळेस. अडचण येणार नाही काय. हम्म. मग तिने आत नेल्यानंतर सांगितलं बाबूजींना, ते म्हणाले सरनोबत सरकार कोल्हापुर का उसका शुगर फैक्ट्री का लाइसेंस के बारे में जो प्रपोजल आपके पास दफ्तर में है उसका लाइसेंस देना चाहिए. अरे उसमें क्या है, कल दफ्तर में आएगी, उसका फैसला कर देता हूँ. कर देतो. वा. लायसन्सिंग पॉलिसी त्यावेळेला बंद होती द्यायची. संपत कमिटीचे फायदे साखर कारखान्यांना कोणत्या पद्धतीनं द्यायचं आणि कशा पद्धतीनं ते कारखाने उभा करायचे याच्याबद्दल संपत म्हणून सेक्रेटरी जो होता हम्म. कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशनचा. त्याला त्याच्या अध्यक्षाने कमिटी निवडली होती हम्म. आणि त्याला 5 वर्षाची मुदत दिली होती. त्या कमिटीचा अहवाल दिसल्यावर नवीन कारखान्याला परमिशन द्यायची नाही असं धोरण होतं असं शासनाचं. धोरण होतं. आणि तिथे 3 वर्ष झाली होती, 2 वर्ष बाकी अजून होती. बाकी होतं. म्हणजे अजून 2 वर्ष लायसन्स मिळू शकत नाही लायसन्स पॉलिसीच बंद. पॉलिसी. मग आम्ही त्या संपतकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं, अरे मला लायसन्सिंग पॉलिसी बंद आहे, 3 वर्ष झाल्या, 2 वर्ष शिल्लक आहे अहवाल याला बाकी आहे. आणि तुम्ही काय आता बाबूजींना भेटायची गरज नाही, हम्म. पॉलिसीच आहे, माझ्याच हातात आहे लायसन्स. हम्म. आत्ता हिच्या आईला आता काय करायचं म्हटलं. मी चंद्रशेखरला जाऊन भेटलो आणि सांगितलं, आप असा म्हणतोय सेक्रेटरी आणि मला असं सांगितलं, काय भेटू नका म्हणून. कोण सेक्रेटरी म्हणायचे. आणि ते चंद्रशेखर चिडलो हा. आणि बाबूजींना सांगितलं, मी तुमच्याकडे येतोय, हा. त्या लायसन्सच्या बारेमध्ये तुमचा सेक्रेटरी बोलत आहे. बरं. आई येतो. आम्ही गेलो आणि बाबूजींनी सांगितलं, सेक्रेटरीला बोलवलं, पत्रिका म्हणून, मिस्टर पत्रिका दत्त साखर कारखाने का प्रपोजल के बारे में क्या स्टेज आहे. तर त्यांनी सांगितलं, हे प्रपोजल आमच्याकडे आले, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्याच्यावर शिफारस नाही, ॲडव्हान्स कॉपी आमच्याकडे आहे. ॲडव्हान्स कर. कारण मुख्यमंत्र्यांनी ते रिजेक्ट केलं. जे मुख्यमंत्र्याकडे यायचं त्याची कॉपी आम्हाला आहे. हा. कल दफ्तर में आएंगे, मैंने उसका पैसा कर देता हूँ. आम्ही दफ्तरमध्ये गेलो, तिथे जॉईंट सेक्रेटरीला वगैरे बोलवूनच घेतलं होतं त्यांनी. हम्म. आणि त्यांनी सांगितलं, म्हणाले, मिस्टर पत्रिका, आय वॉन्ट टू लायसन्स, सँक्शन दिस लायसन्स, आय वॉन्ट सँक्शन दिस लायसन्स. प्रोसेस इट. अच्छा. म्हटल्याबरोबर तो हल्ला बोलायचीच पुढचीच बंद पडली, कारण लायसन्सची पॉलिसी बंद आहे. पॉलिसी बंद आहे. आता सांगायचं. पण ते बोलायचं कसं बोलायचं सेक्रेटरी कसं? हा. मंत्रीच्या पुढं, पॉलिसी मेकर म्हणजे मंत्री. बरं. मग त्यानं सांगितलं, साहेब मला ते काय हरकत नाही म्हणायला, बोलला नाही काय. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो ऑफिसला, त्यावेळेला त्यानं सांगितलं, सर दिस प्रपोजल इज नॉट रिसिव्ड फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंट, देन हाऊ काही टेक ॲक्शन. अच्छा. तेव्हा बाबूजी चिडलं का नाही, मिस्टर पत्रिका, हु इज द लायसन्सिंग अथॉरिटी. सर, यू आर द लायसन्सिंग अथॉरिटी, इश्यू दिस लायसन्स विदिन ए मंथ. किंवा याला मी गावा 1 महिन्यात लायसन्स इश्यू कर म्हणून सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी इथं राज्याची शिफारस नसताना सुद्धा केंद्र सांगते हे करा. पॉलिसी बंद असताना पॉलिसी बंद असताना, इश्यू दिस लायसन्स इमिडिएटली. राज्याचा विरोध असताना मंत्री सांगतात की इश्यू दिस लायसन्स इन मंथ. दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो 11 वाजता ऑफिसमध्ये, प्रतिनिधीने ते सगळे सेक्रेटरी वगैरे बोलवून घेतलं का, आणि मिनिस्टरची ऑर्डर आहे म्हणायची. करणार कसं, पॉलिसी बंद आहे 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष शिल्लक आहे. आम्ही काय येणार नाही म्हटले. पण ते सेक्रेटरीला म्हटले, ते तुमच्या लेवलला बघा, मग आम्हाला पुढं करू नका. पुढे करू नका. आम्ही नाही. प्रत्येकानं आपापला अंग काढून घेतले. त्याला ते पत्रिका म्हणजे सटपटच होत होतो. आम्ही चंद्रशेखर आणि शंकरराव माने, जगजीवनराव गेलो, सांगितलं सेक्रेटरीला, मिस्टर पत्रिका, इश्यू दिस लायसन्स विदिन ए मंथ. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वसंतदादांची प्रतिक्रिया काय होती?
त्याला काय माहीत आहे? माहीतच नाही. काहीच नाही. म्हणजे तेच आहे. काय मग मिळाली माहिती म्हटल्यावर त्यानं सांगितलं सेक्रेटरीने, सर दिस लायसन्स इज म्हणजे आमचं जे साखर कारखान्याचं प्रपोजल आहे, दिस प्रपोजल इज नॉट रिसिव्ड फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंट. देन हाऊ कॅन टेक ॲक्शन? म्हटल्यावर जे बाबूजी चिडलं का नाही, त्याला मिनिस्टरला जे ज्ञान शिकवते म्हणायचं नाही, सर म्हणाले इश्यू दिस लायसन्स विथ एन मान. रागाच्या बिनबिटीत बोलल्यावर मिळाली मेहनत लायसन. गप्पच बसले होते. हा. गप बसल्याने सरळ डिपार्टमेंटला आलं आणि लायसन्सिंगचं काम सिटी डिपार्टमेंटचं, लायसन्स देण्याचं काम इंडस्ट्री डिपार्टमेंट. दोन सिटी डिपार्टमेंटनं फक्त एक करायचं, फिजिबिलिटी फिक्स करायची आणि लायसन्स करण्याकरता इंडस्ट्री डिपार्टमेंटला पाठवायचं. इंडस्ट्री डिपार्टमेंट ते काय बघत नव्हतं, लायसन्स इश्यू करत होतं. कृषी मंत्रालयानं परमिशन दिली की उद्योग मंत्रालय लायसन इश्यू करायचं. अच्छा. काय आणि माझं लायसन्स इश्यू झालं. राज्याचा विरोध असताना केंद्रातून तुम्ही license- राज्यानं केंद्राचा सुद्धा 5 वर्षाची जी 2 वर्ष शिल्लक होती ना, एवढ्या सगळ्या गोष्टी हे असताना लायसन्सिंग पॉलिसी बंद असताना हा. हे लायसन्स लायसन मिळाल्यानंतर काय काय त्रास? झालं की काय झालं, आम्ही लायसन्स ट्रान्सफर करायला पाहिजे. आम्ही त्यावेळेला मात्र मी बोललो हा. त्याला आम्ही निंबाळकर, दिस इज द ओनली केस इन होल इंडिया which is done by the Prime Minister's office. Suggest your minister, if you want immediate license, एक मिनिट. go to on Fenway. कोणतरी सेक्रेटरीला काय सांगितलं, मिस्टर निंबाळकर, दिस इज द ओनली केस इन होल इंडिया which is done by the Prime Minister's office. Suggest your minister, if you want immediate license, go to on Fenway. असं सांगितलं त्यांना. म्हणजे संपूर्ण देशामध्ये ही एकमेव अशी केस आहे, एकमेव अशी लायसन आहे. सेक्रेटरी आल्या गोयला आल्याबरोबर निंबाळकरला म्हटलं, हु इज दिस सर्वपत्रकार, आय वॉन्ट टू मीट हिम इमिडिएटली, कॉल हिम. मग ते निंबाळकरने घालत म्हटलं. मग मी सेक्रेटरीने बोललो नाही म्हटलं, तर मी गेलो. सेक्रेटरीनं अक्षरशः उठून माझं, पाय झाले. यू आर ग्रेट पर्सन म्हणाले. महाराज काय लक्षात आलं का? बरोबर. या परिस्थितीमध्ये लायसन्स महाराष्ट्राला आणणारे यू आर निवडणूक रोड पर्सन आणि माझं स्वागत केलं. मग मला हार गाठला काय आणि म्हणायला, तुम्हाला काहीही, तुम्ही आता आमच्या ऑफिसला याचं कारण नाही, बाकीचं सगळं करायची जबाबदारी माझी. आणि टेबलवर होती आणि ते त्याने सांगितलं, तुम्ही काय, तुमची फक्त एकच आहे डिपार्टमेंटला व्हायचं, 2च गावात कारखाना होऊ शकत नाही. 2.5 लाख टन ऊस असलेलं एवढी गावं पाहिजे, एवढी गावं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते प्रपोजल पिके संस्थांच्या समोर होती. ते म्हणाले, तुम्हाला कारखाना होऊ शकत नाही का? 2 गावात कारखाना होत नाही म्हटले. साखर कारखान्याला ऊस लागतो 2.5 लाख टन आणि 2.5 लाख टन ऊस लागणारी गावं 2 मध्ये लागतात. तुमची 2च गावं आहेत आणि त्या गावाचं क्षेत्र 216 एकर आहे. 216 एकर ऊसाचं, एवढाच ऊस. त्याच्या कारखान्याचं प्रपोजल स्टँड होणार नाही. आता काय करायचं? आम्ही म्हटलं, आता ऊसाची गावं आम्हाला मिळणार कुठं? सगळ्या कारखान्याच्या 2 मध्ये आहेत. 2 मध्ये. म्हणजे शेवटी पिके संस्थांनी सांगितलं, निदान गावांची संख्या तर 15-16 करा, ऊस आहे का नाही ते बघू. नंतर बघू, निदान आहे त्या गावांतरी. म्हणून मी काय केलं की ही धबधबेवाडीपासून बांधारे नांदारी फाटा सगळा ऊस नाही तिथं, ऊस नाही. ती 15-16 गावांची नावं घेतली. आणि पण त्याला डेपोटर स्टार म्हणाले, NOC एक वाढण्याची पाहिजे. आपलं कारखान्यामध्ये ऊसाची कारखान्याचं लायसन्स व्हायला पात्र ठरलो, मिळायला नाही, पात्र ठरलो. आणि त्याच्यावर लायसन्स मी दिल्लीहून, दिल्ली माहितीच होती काय, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सेक्रेटरीने मला सांगितलं करून देतो. प्रत्यक्ष कारखाना ज्या ठिकाणी आता आहे, नंतर मग ते झोन घेतल्यानंतर मग कारखान्याच्या कामाला सुरुवात झाली 80 साली. 80 साली. साईट सिलेक्शन आता हा इथं ठरलं.
लोकांना काय सांगितलं सर जमिनी देताना? कारखान्याचे आता कारखाना जिथं उभा आहे त्या लोकांना काय सांगितलं सर? ते जमिनी तर लोकांना द्यायला पाहिजे कारखाना उभा करायचा. सर्वपद सरकार म्हणजे पोरलं सगळं. कोणाच्या जमिनीने कोणाचं काय आणि काय अजिबात नाही. कुणीकडं माप घ्यायचं नाही, जमीन घ्यायची ती घ्या म्हणून सांगितलं. पोरलेच्या लोकांनी फक्त उदाहरणाने सांगितलं. मी म्हटलं कारखाना तिथला आणायला झाला, तुमच्या गावची जमीन जाणार काय साईट म्हटलं आमच्या पोरला आणि आठवड्याच्या बाउंड्रीला आहे. म्हणजे तुम्ही तिथे पोरलेच्या माणसांनी दिली. स्वर्णकाराने सांगितलं सगळ्यांनी, तुम्ही आहे तिथं सगळं पोरलं आहे. अगदी 100 रुपये गुंठा घेतली ना जमीन माणसाने. हा 100 रुपये गुंठा जमीन माणसाने दिली अगदी राजी खुशीनं. कोणाला कोणी सांगितलं 100 गुंठा? काहीच नाही दिली. कुणालाही 5 पैसे दिलेले नाहीत. एकही रुपया न घेता पोरलकरांनी जमीन दिली. 100 एकर अशोकरांनी पोरलकर. पोरलकरांनी. आणि कारखाना ताब्यात आल्यानंतर मी त्यांना पैसे दिले. नंतर मी भाग्यवान आहे. एवढा विश्वास त्या लोकांचा असतो. अतुल पोरल्याच्या लोकांना जन्म गेला तरी 7 जन्म गेले तरी विसरू शकत नाही. त्या कारखान्याचा जन्म या 2 गावामुळे झाला. नाहीतर कोरे नरके बोगाव म्हणजे वाळवणीच्या माळाला कारखाना झाला पाहिजे. झाल्यानंतर तिथं मधले 53च्या माळाला झाला पाहिजे. इकडे एवढंच पडल्याच्या मार्गाला झाला पाहिजे. मी काही बोललो नव्हतो साईट सिलेक्शनच्या बाबतीमध्ये. आचुर साईट होती, 5 साईट सुचवले होते, त्यात आचुर होतं. हे जर अर्थकारण कसं जमवलं सर? हे पैसे कुठनं ह्याला गोळा केले सर ह्या सगळ्या कशाला? त्या कारखान्याच्या ह्याला? अहो पैसे माझे होते ना 3-3.5 लाख रुपये. 3-3.5 लाख. मला येणं मिळालं नव्हतं का? एकूण 3-3.5 लाखच काय येणार? लायसनला सप्लाय असतील 5-10 लाख रुपये. नाही, त्यावेळेला एवढं नाही. परंतु त्या 3-3.5 लाखापर्यंत मी लायसन्स आणण्यापर्यंत यशस्वी झालो स्वतःच्या पैशाने. आणि तिथून पुढे मग शेअर्स वर्गणीची गोळा हा? केली. शेअर्स वर्गणीची गोळा केली कारखान्याची. शेअर्स गोळा केले. त्यावेळेला बँकेत योजना होती नाबार्डची. त्यामध्ये 25% मेंबरांना भरायचे आणि 75% बँकेला द्यायचे. काय लक्षात आलं का? तर ते 25% जे होतं ना त्याची सगळी जोडणी पोरल्याने आपल्याला केली आहे. माणसाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यावेळी. कारखान्याची सुरुवात किती हे कारखान्याची सुरुवात जी झाली ती किती रकमेत? 85-86 पहिला सीझन. किती रक्कम किती लागली कारखाना सुरू होण्यासाठी? कारखान्याचं स्ट्रक्चर उभा राहण्यासाठी? कारखान्याचं स्ट्रक्चर उभा राहण्यासाठी रक्कम किती लागली? ते मला वाटतं 15 ते 20 3 ते 23 आणि ते 3,80,000. परंतु काय झालं की कारखान्याचं हे करूपर्यंत मला एवढं मारला तुम्ही पैशाला मला कमी पडलं. लोक पाठी लागायचे. लोकांनी वर्गणी गोळा करून दिली. बरं. 85ला सुरुवातीला हे झालं. पहिला सीझन 85ला दोराडं पेटलं. पण ते ऊस दिला नाही कोणी, फक्त आठवड्यात पोरल्याचं. इंडस्ट्री तरी उभा राहिली. आता तुमचं वैयक्तिक नुकसान काय झालं? कौटुंबिक नुकसान. तुमचं वैयक्तिक कौटुंबिक नुकसान काय झालं? संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं ना. काय झालं, माझं भाऊनी माझं मी जन्मात कधी विसरू शकणार नाही. सगळ्या जमिनीने हे ते सगळं कोरा चेक सगळं केलं. 4ही भावांनी सांगितलं. पहिल्यांदा विरोध होता थोरल्या भावांचा आणि मधल्या भावांचा. पण ज्या वेळेला हे सगळं पिक्चर बघितलं त्यावेळेला सांगितलं विकून टाका म्हणून सांगितलं. लागलं तर ऐके नाही. पण कारखाना उभा राहिला पाहिजे. कारखाना उभा करायचा स्पिरिट निर्माण झालं. शेवटचा प्रश्न, दत्तांच्या वरती एवढी भक्ती का आणि देवाचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय? मी खरं सांगायचं तुम्हाला म्हणजे हनुमान भक्त. हनुमान. काय लक्षात आलं का? मग कारखान्याचं नाव दत्त सहकारी साखर कारखाना. हां कारखान्याचं नाव दत्त सहकारी साखर कारखाना. सांगतो ना तुम्हाला ते. मी दत्त भक्त, परंतु हे हनुमान भक्त. पण दत्त मला कशामुळे झाला,
मी गावातल्या हनुमान मंदिराला दर शनिवारी राहत नव्हतो गावात, कोल्हापुरात राहत होतो, पण शुक्रवारी संध्याकाळी कुटुंबी गाडीनं गावाकडे यायचो आणि सकाळी हनुमान मंदिराला जायचं, प्रदक्षिणा काढायच्या, शनिवारतून वाचायचं. आणि एक महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आचुलन पोरल्याचं तर मी कधीच उचलणार नाही. हे एवढंच त्या लोकांनी माझ्यावर प्रेम केले. आई वडिलावर सुद्धा प्रेम केलं नसेल, मुलावर प्रेम केलं नसेल, एवढं पोरले त्या सगळ्या लोकांनी सर्व सरकारवर प्रेम केलं. त्या लक्षात आलं का? कारखान्याचा पाया आणि कारखाना याचा जन्म म्हटलं म्हणजे आचरण पोरलं आणि त्या पोरल्याची नाचल्याची जनता. जन्म गेला तरी सुद्धा मी त्या लोकांना आणि त्या 2 गावांना विसरणार नाही, कुठेही असलो कधी. एवढे त्यांचे माझ्यावर उपकार आहेत आणि प्रेम केले माझ्यावर. तर मित्रांनो, हे होते गणपतराव सरनोबत सरकार. आज जे वैभव आपण पाहतोय त्या वैभवासाठी कशा खस्ता काढल्या. खरं तर त्यांच्या डोळ्यातून आता पाणी येते. त्यांचं वैयक्तिक कौटुंबिक जे काही नुकसान झालं असेल ते त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगायच्या टाळल्या वैयक्तिक, पण ज्या कष्टातून, ज्या संघर्षातून हा साखर कारखाना उभा राहिला आहे, तो संघर्ष आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 93 वर्ष वय असून सुद्धा मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की 93 वर्षाच्या युवकाला आपण आज भेटायला आलो. तर सर्व सणावळे असतील, अधिकाऱ्यांची नावं असतील, वेगवेगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने सरकारने आपल्यासमोर मांडल्या, खरं तर आपण सर्वजणच भावनिक होण्यासारखा हा मुद्दा आहे. आणि ह्या वैभवाचे साक्षीदार आणि हा इतिहास आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये विसरता कामा नये, एवढंच या मुलाखतीच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.